चर्चेसाठी आलेले आहेत की नाही? हो साहेब, हो साहेब, तुम्ही इथं पत्रकारांना येऊन कसं काय सुनवू शकता? पार्श्वभूमीवरती शिंदेचा होणारा आजचा दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा, मी आपल्याला थोडंफार शिवसेना पक्षाचे आमचे मुख्यमंत्री हे देखील आजच्या त्या मेळाव्यासाठी येत आहेत, पण आपणच साक्षीदार आहात. हा मेळावा होता, त्या मेळाव्याचं रूपांतर आता सभेमध्ये झालेलं आहे. आम्ही फक्त शिवदिता किल्ला आहे हा संदेश या सभेतनं कोकणमध्ये सर्वदूर जाईल. सर, मागच्या काही दिवसांमध्ये वाद असा आहे की जागा कुणाला जाणार, अनेक चर्चा, दावे प्रस्तावे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिंदे साहेब आज काही भूमिका घेणार आहात, तुम्ही प्रमुख नेते आहात, काही चर्चा आहे नेमका मतदारसंघात? मला असं वाटतं की आमचं मिशन 48 आहे. जरी आमचा शिवसेनेचा मेळावा असला की आम्ही त्याच्यावर काय लिहिलं आहे बघा, मिशन 48. म्हणजे महायुतीच्या 48च्या 48 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जिंकायचं आहे. आणि अनेकांना कदाचित दुःख वाटलं असेल मी काही बोललो म्हणून की आज ते मी करणार नाही, तसं माझ्यावर टीका करणारे देखील करणार नाही. त्याचं वाटप कोण करणार आहे? तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या वतीनं करतील, देवेंद्रजी आणि त्यांची कोर कमिटी भाजपच्या वतीनं करतील आणि अजितदादा आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचं करतील. मला कोणी अधिकार दिला आहे का? तसा मला कोणी अधिकार दिलेला नाही, तसं कोणालाच दिलेलं नाही. त्याच्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा त्या उत्तम पुढं आलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे असलेला कागदपत्राचा साठा जो आम्ही सादर केलेला आहे आणि माझ्या सरकारने जी साक्ष दिली मी स्पष्टपणानं पुन्हा एकदा सांगतो की मला व्हीप न देता खोटी सही मारण्याचं धाडस देखील जे लोक करतात ते टिकतील असं मला वाटतं. सर, एक मुख्यमंत्री काही आरोपीच आहे. अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये देखील त्यावेळी राष्ट्रवादीमय असा जिल्हा करून सोडा. त्यामुळे असा एक प्रश्न उपस्थित होतो की ही सुप्त संघर्षाची सुरुवात आहे. असं नसतं. मी देखील आता 20 वर्ष आमदार म्हणून काम करतो. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तिन्ही नेते समंजस आहेत, परिपक्व आहेत. त्याच्यामुळे आता CM साहेब देखील इथं हेच सांगणार आहेत की जिल्ह्याचं वातावरण भगवमय करा. याचा अर्थ BJPला मागं खेचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागं खेचा नाही. महायुतीचे खासदार निवडून जाण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करा, हा त्याचा प्रतितार्थ आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी अपेक्षित आहे की आम्ही एकत्र कधी येणार, तर 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी, तिळगुळ देण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष रत्नागिरीमध्ये मेळावा घेतो आहे. महाराष्ट्राच्या 35 ठिकाणी हे मेळावे होत आहेत. त्याच्यामुळं कदाचित 15 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि 15 नंतर आम्ही एकत्र आहोत असाच पत्रकार परिषद होतो. महाराष्ट्रामध्ये जे विद्यमान मोदी यांना अवकाश देतो. असं कदाचित हा प्रश्न यापूर्वी देखील आला असेल की काही आमदार किंवा काही खासदार कमळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी किंवा त्यांना सांगितलं जाऊ शकतो, दबाव आणला जाऊ शकतो, अशी एक चर्चा आहे. नाही, अशी चर्चा ही कोल्हापुरातून सुरू झाली. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की पूर्वी 13 आमदार साहेबांना मंडिक साहेबांचा वारसा आहे आणि धैर्यशील मानेंना फार मोठा घराण्याचा वारसा आहे. त्यांची देखील वैयक्तिक मतं आहे. आमची संघटना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक दिलानं काम करेल आणि मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन दोन्ही आमचे खासदार पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जातात.